चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि श्री गुरुंचे नमस्कार आता मस्तक हे पाया
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत असणारे नाथबाबा यांचा 4 चरणाचा तुम्हाला रचेल पचेल समजेल असा अभंग देवाला काय आवडते जीवाला समजून सांगणारा अभंग काके सेवेकरता निवडला विठ्ठल बघा अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे भगवान परमात्म्याच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मला बोलू विठ्ठल विठ्ठल पहा या सप्ताहामध्ये मला माझ्यासारख्या पामराला ही सेवा मिळाली मी माझं परम भाग्य समजते तसेच ही सेवा जर मला कोणामुळे मिळाली असेल माझी ताई आहे रुक्मणताई वक्रे त्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली त्यांचे मनापासून आभार मानते तसेच त्यांचे सर्व भजनी मंडळ असेल त्यांचे मनापासून आभार मानते तसेच गायनाला साथ करणारे आमचे चैतन्य महाराज असतील सावंत मामा असतील वैभव दादा असतील राऊत काका असतील सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत पवार मामा असतील माझे वडील सुद्धा या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत आणि ह्या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे माझाच भाऊ आहे या ठिकाणी केशव महाराज जंगम आहे माझे गुरुबंधू दत्ता दादा शिंदे आहे तसेच ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे काका असतील काकांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करते काकू असतील माझे मोठे काकू काका आहेत त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आक्का आहेत आक्काचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते त्यांचे सगळे भजनी मंडळ ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तसंच म्हणलं तर आमचे विजय बाबा ह्या ठिकाणी उपस्थित आहे वीणा घेऊन फार सुंदर गायन करतात दादा ते फार सुंदर त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते तसेच माय सिस्टीम मले काका असतील त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते विठ्ठल हे काका सुद्धा उपस्थित आहेत धुतवांडे काका असतील माझे 2 भाचे सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत सोळंके काका असतील मिनी मामा असतील माझा भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे बहिणी आहेत दोन्ही बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळेच म्हणजे सगळ्यांचे चरणी नतमस्तक होते सेवेला सुरुवात करते विठ्ठल काय आवडतं माझ्या देवाला काय आवड आहे माझ्या देवाची आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिस काय आवडतं माझ्या देवाला बघा ना दादा माझ्या देवाला काय आवडतं नामचिंतन केलेलं माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं कंठामध्ये नाम धारण केलेलं माझ्या भगवंताला आवडतं कंठामध्ये नाम धारण करणं म्हणजे काय एखादा फोटो आणायचा आणि गळ्याला चिटकवायचा त्याला कंठामध्ये नाम धारण करणं म्हणतात का बोलत चला महिला मंडळ झोपले नाही ना बोलत चला गळ्याला आणून चिटकवायचा का तर नाही त्या भगवान परमात्म्याचं नाव सतत आपण चिंतन केलं पाहिजे नाम घोष करो हरी
गळ्यामध्ये कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाव आपण धारण केलं पाहिजे, ते माझ्या देवाला आवडतं। आणखी काय आवडतं बरं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। मला भगवान परमात्म्याला पवित्र अशी तुळशीची माळ आवडते, भाळावरती चंदनाचा टिळा, संतांचे प्रेम, संतांविषयी कळवळा, हे माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं। आणखीन काय आवडतं दादा? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धार्यान नाही, हे माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं। आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी माझ्या भगवान परमात्म्याला आवडते। दादा जीवनात आलात ना, एकदा तरी पंढरपूरची वारी करा, ते माझ्या भगवंताला आवडतं। आणि शेवटी नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देव परम पूज्य जगी। काय म्हणतात नाथबाबा? एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देव परम पूज्य जगी। असा ज्याचा नियम आहे, कसा? भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करणे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणे, भाळावरती चंदनाचा टिळा, संतांविषयी कळवळा, संतांविषयी प्रेम, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी जे करतो, तो माझ्या देवाला आवडतो। विठ्ठल विठ्ठल। बघा, हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। आता आज काय आहे, ठिकाणी फार मोठं पर्व काळ आहे, त्याआधी मी तुम्हाला हनुमंतरायांचं थोडक्यात माहिती सांगते, नंतर आपण अभंगाकडे जाऊ। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। बघा, आज फार मोठा पर्व काळ आहे, हनुमंतरायांची जयंती आहे। आणि ह्या हनुमंतरायांची जयंती निमित्त मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, नंतर आपण अभंगाकडे जाणार आहे। बघा, आइए हनुमंत विराजिए, बघा, आज हनुमंतरायांचा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जयंती, आज जन्म झाला। या ठिकाणी माझ्या हनुमंतरायांना आपल्याला बघायचे, त्यांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे। थोडक्यात तुम्हाला चरित्र सांगणार आहे। बघा, एक वेळेस हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र हे युद्ध करण्यासाठी लंकेमध्ये गेले होते। लंकेमध्ये रावणाचं आणि प्रभू रामचंद्रांचं भयंकर असं युद्ध झालं। त्या युद्धामध्ये रावणाचे सैनिक मेले, आणि सैनिक मेल्याच्या नंतर ते युद्ध झाल्यानंतर सगळे परत अयोध्यामध्ये आले, सीतामातेला घेऊन आले। आणि सीतामातेला घेऊन आल्याच्या नंतर ते म्हणाले, आता आपण सीतामातेला तर आणलेलं आहे, पण माझ्या सीतामातेला आणल्याच्या नंतर सगळ्यांनी कामगिरी केली, हनुमंतरायांनी कामगिरी चांगली केली, सगळ्यांनी कामगिरी केली, त्यामुळं विठ्ठल विठ्ठल। सगळ्यांनी अशी कामगिरी केली, पण ते काम
कामगिरी केली पण ते सगळ्यांना बक्षीस मिळालं, पण त्यामध्ये माझ्या हनुमंतरायांना बक्षीसच मिळालं नाही. बक्षीस मिळालं नाही. देव सीतामाता प्रभूजीकडे गेल्या, राम प्रभूजीकडे गेल्या आणि म्हणाल्या, भगवान तुम्ही सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू दिली, सगळ्यांना काही ना काही दिलं, पण जे मेन आहेत, ज्यांनी ही कामगिरी केली, तुम्ही त्यांनाच काही दिलं नाही. त्यांना काही दिलं नाही. भगवान म्हणतात, प्रभू म्हणतात, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नाहीये, मी त्यांना काही देऊ शकत नाही. काय द्यावी त्याची भावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. माझ्याकडे काहीच नाही. त्यावेळेस सीतामाता म्हणतात, बघा तुम्ही नसून देत ना तर मी देते, चालेल का तुम्हाला? ते म्हणले हो चालेल. त्यावेळेस सीतामातेने नवरत्नाचा हार काढून हनुमंतरायांना दिला, हनुमंतरायांकडे दिला आणि हनुमंतरायांनी तो हार घेतला. पण ते काय करतायत, हार घेतल्याच्या नंतर हार घेतला, एक मणी बघतायत, दातात ठेवतायत, फोडतायत, टाकून देतात, बघतायत, फेकतायत, टाकून देतात. सीतामातेला एवढा राग आला. सीतामाते म्हणतात, हनुमंतराय मी तुम्हाला एवढा मोल रत्न दिलाय आणि तुम्ही त्या रत्नाचं काय करून टाकले, तुम्हाला काही कळतंय की नाही? त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात, बघा ज्याच्यात माझे राम नाही ते माझं काही कामच नाही. सीतामाई स्वतःसाठी गाठली तुलंका, काय म्हणतात सीतामाता, अरे तुला मी एवढ्या बहुमोल किमतीचा हार दिला, तू फेकून देतोय, तुला काही वाटत नाही का? त्यावेळेस हनुमंत म्हणतात की बघा त्याच्यात माझे राम नाही तर मी ते काही ठेवू शकत नाही, ते मी घेऊ शकत नाही. त्यावेळेस सीतामाता चिडतात, म्हणतात अरे तू त्याच्यात काय राम बघतो, तुझ्यात राम आहे का? त्यावेळेस माझे हनुमंतरायांनी काही मागचा पुढचा विचार न करता तर छाती फाडली आणि त्याच्यात राम लक्ष्मण सीता ते 5 पंचायत दाखवली. बघा, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, आणि दाखवून दिलं. त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, माग तुला काय मागायचं आहे? त्यावेळेस प्रभूजी म्हणतात, हनुमंतराय म्हणतात, भगवंता मला काहीच नको, फक्त तुमचं नामचिंतन पाहिजे. बघा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
या पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. ती भूमी फार पवित्र दादा, फार पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पवित्र मातीमध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळतं. अहो, या पवित्र मातीचं वर्णन कवीने सुद्धा केलंय. किती सुंदर केले बरं. यह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. देशामध्ये आपल्याला चार गोष्टी बघायला मिळतात. किती? चार. पहिले म्हणजे या पवित्र भूमीमध्ये संत आहे, दुसरे म्हणजे या ठिकाणी ग्रंथ आहे, तिसरे म्हणजे पंथ आहे आणि चौथे म्हणजे भगवंत आहे. तुम्ही म्हणाल काय करतात संत? तर संत दाखवतात पंथ, पंथ काय करतो तर पंथ दाखवतात भगवंत, आणि भगवंत काय करत असेल तर भगवंत भेटतो, भगवंत दाखवतो संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, या चार गोष्टींमुळे आपला हा देश महान आहे. आपल्या ह्या देशामध्ये काही काळा अगोदर संत जन्माला आले. माझे ज्ञानोबा आहे, वारकरी संप्रदायाचा पाया झाले. तुकोबा आहे, वारकरी संप्रदायाचे कळस झाले, आणि नागबाबा वारकरी संप्रदायाचे खांब झाले. तुम्ही म्हणाल आले आणि केलं काय? तर माझ्या नागबाबा, माझे ज्ञानोबा यांना वारकरी संप्रदायाचं पाया म्हटलं जातं. अहो, त्यांचं ज्ञान काही सोपं नाहीये, त्यांना ज्ञानाचं सागर म्हटलं जातं. ज्ञानाचा सागर सखा माझा
बघा काय केलं बरं नाथबाबांनी वारकरी संप्रदायासाठी. बघा अनेक ग्रंथ लिहिले आता माझ्या नाथबाबांनी, अनेक ग्रंथ लिहिले. रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, एकनाथी भागवत लिहिले, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. पण बघा जे काही विठ्ठल 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 बघा जे काही ग्रंथ आहेत ते आपल्याला समजायला अवघड पडतात. म्हणून माझ्या नाथबाबांनी कुटभंगाची रचना केली, तेही समजायला अवघड पडतात. म्हणून माझ्या नाथबाबांनी सुंदर अशी भारुडाची रचना केली. खूप सुंदर भारुड लिहिले. पण मला सांगायचंय, आपण भारुड म्हणलं की आपल्याला मनोरंजन वाटतं. दादा भारुड म्हणजे मनोरंजन नाही. आपल्याला या भारुडामधून काहीतरी कळलं पाहिजे. या भारुडामधून आपला वारकरी संप्रदाय पुढे गेला पाहिजे. त्यासाठी नाथबाबांनी भारुडाची रचना केली. किती सुंदर रचना केली. या शेजारीनं बरं नाही केलं ग पयो, या शेजारीनं बरं नाही केलं ग पयो, मला पंढरीला नेलं ग पयो, किती 17 रंजन भरून
आम्ही लटके न बोलू छान वाटलं बरं हासा छान वाटलं ना काय बघा चालेल बघा भारी मोकळं झालं ना आता सगळं आजीबाई काय वाटलं बघा माझ्या नाथबाबांनी सुंदर अशी भारुडाची रचना केली त्याच नाथबाभंग आपण आजच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल मग ज्या ज्ञानी पुरुषांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे ते नाथबाबा बघा ते नाथबाबांनी काळावरती विजय मिळवला कसा मिळवला सांगेन मी तुम्हाला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय किंवा काळ देहासी खाऊ आम्ही आनंदी नाचू गाऊ बघा नाथरायांनी त्या काळावरती विजय मिळवला ज्या काळाला पाहून आपण सुद्धा थरथर कापतो त्या काळावर नाथबाबांनी विजय मिळवला तुकाराम 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 ज्या काळात घाबरतो त्या काळाला पाहून नाथबाबांनी त्या काळाला आपल्या ताब्यात ठेवलं सांगेल मी तुम्हाला कसं बघा एक वेळेस नाथबाबांनी देह सोडल्याच्या नंतर ते चौघांच्या खांद्यावर चालले त्यावेळेस एक बाई म्हणाली बाई ह्या का नाथबाबाला आजच मारायचं होतं का माझी मुलगी वाटेला लावली असती नंतर गेले असते तर चाललं नसतं का माझे नाथबाबा कानावर शब्द पडले माझ्या नाथबाबांच्या आणि उठून उभं राहिले म्हणले बाई आधी तुझी मुलगी वाटेला लावून नंतर मी जातो काय म्हणले आधी तुझी मुलगी वाटेला लावून नंतर मी जातो नाथबाबांनी पुन्हा देह सोडला मुलगी वाटेला लागून गेली होती पण पुन्हा देह सोडला नाथबाबा चौघांच्या खांद्यावर चालले चौघ कोण भावकी म्हटलेल्याच्या नंतर भावकी म्हणली बघा या नाथबाबांनी एवढा परमार्थ केला एवढं देवाचं भजन पूजन केलं एवढा देवदेव केला पण शेवटी कोण कामाला आलं भावकीच कामाला आली नाथरायांना वाईट वाटलं नाथराय म्हणतात भावकी थांबा मला तुमच्या सोबत यायचं नाही मी तुमच्या सोबत येणार नाही मला इथंच सोडा नाथराय खाली उतरले आणि माझे नाथबाबा गोदावरीच्या काठीमध्ये गोदावरीच्या नदीमध्ये जिवंत जलसमाधी माझ्या नाथबाबांनी घेतली जिवंत जलसमाधी माझ्या नाथबाबांनी घेतली मला सांगायचं काय की नाथबाबांनी काळाला सुद्धा आपल्या ताब्यात ठेवलं अहो त्या भगवान परमात्मा नाथरायांच्या घरी काम करत होता 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी बाहे
आमच्या घरी काम केलं, मला सांगा आलाय का आपल्या घरी देव कधी? आलाय का? झोपल्या की काय? जागेत ना सगळ्या? बोलत चला, आलाय का देव तुमच्या घरी कधी? नाही ना? देवाने दिले का लोटाभर आपल्याला पाणी? बोलत चला महिला मंडळ. तर तुम्हाला बोलता येत नाही? देवाने सुंदर असं तोंड दिले आपल्याला बोलायला, दिले ना? बोलता येतं ना? मग बघा, भगवान परमात्म्याने आपल्याला एक लोटा सुद्धा पाणी आणून दिलं नाही, पण भगवंताचा स्वभाव आहे, भगवंत घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. घेसी तेव्हा देईसी ऐसा असे तू धार. भगवंत घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही दादा. भगवान परमात्म्याचा प्राण सुद्धा जीवलग मित्र सुदामा, त्याला सुद्धा भगवंताने घेतल्याशिवाय काही दिलं का? नाही दिलं. आधी काय दिले? तर पोहे दिले. सुदामा ब्राह्मण भुके घेतल्याशिवाय भगवंताने त्याला काही दिले नाही. आधी मुष्टीपोर पोहे घेतले. बघा, अशी एक स्त्री होती, तिचं नाव द्रौपदी. ती भगवंताची एवढी भजन करायची, एवढं भजन करायची, यात नवल नाही, पण भगवंत सुद्धा तिचे भजन करायचं. द्रौपदी 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 भगवंत सुद्धा म्हणायचे. अहो भगवंतच काय, त्या भगवंत द्रौपदी मातेची पती होते, 5 पती, तर त्यांचे केस सुद्धा कृष्ण 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 असे म्हणायचे. बघा, माझ्या द्रौपदी माता, त्यांचं सुद्धा देव भजन करायचा, म्हणजे देव घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. सांगेल मी तुम्हाला. ज्यावेळेस माझ्या द्रौपदी मातेवर वस्त्रहरणाचं संकट आलं, त्यावेळेस भगवंताने त्यांना चिंधी देण्यात दिगलवाळे करो पाळो भक्ता लागे बोले. एक वेळेस भगवंत द्रौपदी द्रौपदी म्हणायला लागले. उद्धवजी म्हणतात, भगवंता अहो स्वतःची बहीण सोडून दिली, काय त्या मांडलेल्या बहिणीचं भजन करत बसलात? देव म्हणतात, तुम्हाला बघायचे का उद्धवजी? चला आपण द्रौपदी मातेच्या घरी जाऊ. बहिणीकडे आली. बहिणीला म्हणले, ताई लई भूक लागलेली आहे ग, तुम्हाला पण लागलेली असणार. म्हणाले, ताई खूप भूक लागलेली ग मला, काहीतरी जेवायला दे, काहीतरी वाढ, काहीतरी दे. त्यावेळेस सुभद्रा माता म्हणतात, देवा मला काही वेळ नाही, माझा मेकअप राहिलेला आहे. महिलांना मेकअप म्हणलं की महिलांना त्याच्यात वेळच जातो महिला मंडळाचा. बघा, त्या म्हणल्या की मला काही जमणार नाही, तू एक काम कर, काही सफरचंद ठिकाणी ठेवलेले आहे टेबलवर, तू ते घे आणि खा. भगवंताला हेच हवं होतं. भगवंत त्या ठिकाणी गेले, एक सफरचंद घेतलं, सफरचंद हातात घेतलं, त्याचे 2 तुकडे केले, अर्धा तुकडा उद्धवजीला दिला आणि अर्धा तुकडा स्वतःजवळ ठेवला. आणि त्याच्यातला पण अर्धा करता करता भगवंताने स्वतःची करंगळी कापून घेतली आणि
तिकडे जातात पण चिंदी काही भेटत नाही. मला सांगा, भगवंताची बहीण आहे, भगवंताची बहीण म्हटल्यानंतर भगवंताच्या बहिणीकडे साड्यांची काही कमी राहील का महिला म्हणलं तर भगवंताच्या बहिणीचं जातं. तुमचं जर कपाट बघितलं उघडून की धड 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 खाल्या साडी पडतील की नाही? बोलत चला. भूक लागली का? कौरव पांचाळे सगळे माझे आले, कौरव पांचाळे सगळे माझे आलेले, कौरव पांचाळे सगळे माझे आलेले, कौरव पांचाळे सगळे माझे आलेले, कौरव पांचाळे सगळे माझे आलेले. बघा, सुभद्रा माता चिंदी शोधायला गेलं पण चिंदी काही सापडली नाही. भगवंताची बहीण असली तरी चिंदी सापडली नाही. एवढ्या मोठ्या साड्या घरात होत्या. भगवंत म्हणाले इथं काही आपल्याला सापडणार नाही, चला द्रौपदी मातेकडे जाऊ. द्रौपदी मातेकडे निघाले आणि त्यावेळेस माझ्या द्रौपदी माता भगवंताचं नामस्मरण करत होत्या, तुळशीला पाणी घालत होत्या. काय म्हणत होत्या? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय. तर काय साक्षात भगवान परमात्मा डोळ्यासमोर उभा आहे. आनंद झाला माझ्या द्रौपदी मातेला, फार आनंद झाला दादा. माझ्या द्रौपदी माता म्हणतात भगवंता इकडे कस काय आलात? द्रौपदी मातेचं त्यावेळेस सहज लक्ष भगवंताच्या हाताकडे गेलं. बघितलं तर काय भगवंताच्या हाताचं गळगळ गळगळ रक्त वाहतंय. द्रौपदी माता म्हणाला भगवंता हे काय झालं? द्रौपदी मातेने मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही आणि डोक्यावरचा पदर खाली घेतला, पदराकडून साडी फाडली आणि हाताला लावली. बघा द्रौपदी मातेने हाताला साडी लावली. उद्धवजी म्हणतायत द्रौपदी अगं तुला शास्त्र माहिती नाही का? अगं सौभाग्यवती स्त्रीने डोक्यावरचा पदर खाली घेऊ घ्या मग पदर. सौभाग्यवती स्त्रीने डोक्यावरचा पदर खाली घेऊ नाही. तिच्या सौभाग्याला धोका असतो. काय असतो? तिच्या सौभाग्याला धोका असतो. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणते उद्धवजी
बघा मी ज्याच्या हाताला चिंधी बांधते ना त्यालाच माहिती माझं सौभाग्य टिकणार की नाही, ते त्याच्याच हातात आहेत. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणतात, फार सुंदर म्हणतात, अहो भगवंता ही चिंधी मी काय फाडलेली नाही. भगवंत म्हणतात, अगं आताच तर तू चिंधी फाडली आणि तू म्हणते मी चिंधी फाडलेली नाही. बघा भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, भगवान मैंने नहीं फाड़ा चीर, पीर देख कर हो अधीर, पीर देख कर हो अधीर, ओ धागे स्वयं नाथ छोड़ भागे, ओ धागे हे अभागे जो बढ़ ही नहीं आगे. काय म्हणतात, देवा जे तुझ्या बोटाला येऊन लागलेत ना धागे ते भाग्यवान आहे आणि जे माझ्याकडे राहिले आहेत ना ते अभागी ठरले. पण देवा काय रे तू ह्या धाग्याचं घेऊन बसलेस. यदि काम आवे आपके तो काट दो इन नसों को, यदि काम आवे आपके तो काट दो इन नसों को, हे तो रेशम के धागे वो भी साधारण, ना दूल्हे के जोड़े ना दुल्हन के बागे. भगवंता अरे तुझ्यासाठी आम्ही आमच्या हाताच्या नसा सुद्धा काढून तुझ्या बोटाला लावू, पण केव्हा जेव्हा भगवंताचं आपण नामचिंतन करू, त्या भगवंताचं काहीतरी काम करू. देव काय फुकट कोणाला काही देत नाही, देवाला सवय नाही फुकट द्यायची आणि आपण सुद्धा कोणाकडून काही फुकट मागत नाही. बघा भगवान परमात्म्याने ज्यावेळेस द्रौपदी मातेवर संकट आलं त्यावेळेस द्रौपदी मातेला 909 साडू पुरवण्याचं काम केलं. बघा ना दादा माझ्या द्रौपदी मातेवर फार भयानक संकट आलतं, फार भयानक. बघा 5 पांडव तोंड खाली घालून बसलेले होते, माना खाली घालून बसलेले होते दादा. सगळ्या सभेमध्ये द्रौपदी मातेला बोलवायचंय. दुर्योधन म्हणाला जा आण दुःशासन त्या द्रौपदी मातेला. द्रौपदी मातेला आणायला गेला. द्रौपदी माता म्हणते, अहो भाऊजी मी काही येऊ शकत नाही, मी रजस्वला आहे, मला यायला जमणार नाही आणि एवढ्या भर सभेमध्ये मी तरी कशी येऊ. द्रौपदी मातेला म्हणतात, अगं तुला सांगितलं ना, तुला यायला सांगितलंय, तू नाही नको म्हणून, तुला यावंच लागेल. द्रौपदी माता म्हणतात, खरंच भाऊजी मला जमणार नाही हो. बघा अहो माझ्या द्रौपदी मातेचे केस धरले आणि फरफटत माझ्या द्रौपदी मातेला नेत आहे. काय अवस्था आहे दादा माझ्या द्रौपदी मातेची, फार रडताय माझ्या द्रौपदी माता. फार वाईट परिस्थिती माझ्या द्रौपदी मातेवर आली, खूप रडताय दादा, फार रडताय. त्या म्हणतात, अहो मला नेऊ नका हो, मला एवढ्या सभेमध्ये नेऊ नका. सभेमध्ये नेण्यात आलं, बघितलं आपले 5ही पती मान खाली घालून उभे आहेत. बघितलं त्यांच्याकडं तर कोणीही कोणाचीही मान वरती नव्हती. वाईट वाटलं द्रौपदी मातेला. द्रौपदी मातेने मागचा पुढचा विचार केला ना, भगवंताला आवाज दिला, कोठे गुंतालाचे, कोठे गुंतालाचे, कोठे गुंतालाचे गारले ताराया, कोठे गुंतालाचे, कोठे गुंतालाचे, कोठे गुंतालाचे गारले ताराया, कोठे गुंतालाचे, कोठे गुंतालाचे, कोठे गुंतालाचे गारले ताराया.
घेतल्याशिवाय कोणाचं काही राहत नाही. मग माझ्या नाथबाबांच्या घरी देव राबले, कसे राबले बरं? बघा, नाथबाबांचे पूर्वज भानुदास महाराज, त्यांनी देवाने त्यांना सांगितलं होतं की तुमच्या कोणत्या ना कोणत्या पिढीमध्ये काम करेल, ती म्हणजे नाथबाबांची पिढी आहे. आणि तसंच नाही तर भगवान नाथबाबांनी देवाची पूजा केली, भगवंताची भक्ती केली, भगवंताचं नामचिंतन केलं, म्हणून देव आले. म्हणजे देव घेतल्याशिवाय कोणाचं काही राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग देव कोणाचं काही घेतल्याशिवाय राहत नाही. काय आवडतं देवाला? नामचिंतन केलेलं आवडतं. देवाला नामचिंतन केलेलं आवडतं. पण आपण नामचिंतन करतो देवा, कसं नामचिंतन करतो? ह्या वाराला हा वार झाला की दुसरा वार झाला की हा वार घ्यायचा, दुसरा वार घ्यायचा, म्हणजे ह्या वारी दुसऱ्या देवाचं नाव, त्या वारी देवाचं नाव, म्हणजे दरवारी सोमवारी भगवान भोलेनाथाचं नाव घ्यायचं. श्रीराम जय राम जय श्रीराम, श्रीराम जय राम जय राम, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, शुक्रवार आला की आपण अनादीचं नाव घेतो. शनिवार आला की शरण शरण हनुमंता.
वार बदलले की देव बदलतो, पण माझ्या भगवान परमात्म्याला फक्त नामचिंतन केलेलं आवडतं. तुम्ही नामचिंतन करा, फार मोठी ताकद आहे दादा नामचिंतनामध्ये, फार ताकद आहे. घेता नाम विठोबाचे हो, पर्वत जळतील बघा, नामस्मरण केलं पाहिजे आपण. नामस्मरणामध्ये फार ताकद आहे. सोप्यात सोपं नाम आहे दादा. तुम्ही कधीही नाम घ्या, उठता बसता नाम घ्या, कधीही नाम घ्या. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम कधीही घ्या नाम. देवाने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? देवे दिला देह भजना गुमाना, देवे दिला देह बोलत चला. झोपल्या की काय? जागेत ना? कशासाठी करतो? याच्याशी भांडणं, त्याच्याशी भांडणं, याची लावालावी करणं, त्याची लावालावी करणे. आपण याच्यासाठी करतो. पाहून आओ, आपल्या देवाने हा नरदेह भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय. आपण ते भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बघा, एक व्यक्ती माझ्या नाथबाबांकडे आला. नाथबाबांना म्हणला, नाथबाबा अहो, मला ही माझी आवड पूर्ण करायची आहे. काय करायची आहे? मला ही माझी आवड पूर्ण करायची आहे. त्यासाठी मी काय करू? त्यावेळेस नाथबाबा म्हणतात, बाबा तुला तुझी आवड पूर्ण करायची असेल ना, त्याआधी भगवंताची आवड पूर्ण कर. काय कर? भगवंताची आवड पूर्ण कर. तेच अभंगाच्या प्रथम चरण. आवडे देवासी सोय का प्रकार, आवडे
बघा, नाथ बाबांनी सांगितलं की भगवान परमात्म्याला नामचिंतन आवडतं. बघा, माझ्या भगवान परमात्म्याचं आपण नामचिंतन केलं पाहिजे, ते माझ्या देवाला आवडतं. आणखीन काय आवडतं बरं माझ्या देवाला? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ गळा, भाळावरती चंदनाचा टिळा लावा, ते माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं. बघा, तुम्ही पवित्र अशी तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली तर देवाची नजर तुमच्यावर राहील, पण तेच तुम्ही पवित्र अशी सोनं जर गळ्यामध्ये घातलं तर ते चोराची नजर तुमच्यावर राहील. म्हणून तुम्ही पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. सांगेन मी तुम्हाला. बघा, नाथबाबा म्हणतात की देवाला तुळशीची माळ आवडते, आणि नाथबाबा म्हणतात देवाला अजून काय आवडतं. एका जना आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन नाही. भगवान परमात्म्याला काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आवडती, ते भगवान परमात्म्याला आवडतं. आपण ही सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे, भगवंताचं नामचिंतन घ्यायचंय. सगळ्यांनी हात वरती करा, वारी करायची. आपण या ठिकाणी वारी सारखं हे आणू, मोहल आणू, म्हणजे आपण सगळं टाळ्या वाजवायचे आणि भगवंताचं नामचिंतन घ्यायचंय. विठ्ठल माझा माझा माझा
घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई माझ्या भगवान परमात्म्याला आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आवडते आणि नाथ बाबा म्हणतात, शेवटी सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जगी. काय म्हणतात? ज्याचा असा नियम आहे. कसा नियम? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण केलं पाहिजे, कंठामध्ये नाम धारण केलं पाहिजे. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये, भाळावरती चंदनाचा टिळा, गळ्यामध्ये चंदनाचा टिळा, संतांविषयी मनामध्ये कळवळा, असं भगवान परमात्म्याला आवडतं. आषाढी कार्तिकी माझ्या भगवान परमात्म्याला आवडती. असा जिचा नियम आहे तो माझ्या भगवंताला आवडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, वेळ कमी असल्या कारणानं आता आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राकडे जाऊया. बघा, माझ्या भगवान परमात्म्यानं द्वारकेमध्ये काय केलं आपल्याला ते नाही बघायचं. भगवान परमात्म्यानं मथुरेमध्ये काय केलं आपल्याला तेही नाही बघायचं. पण माझ्या भगवान परमात्म्यानं 11 वर्ष गोकुळात काय केलं आपल्याला ते बघायचे. चरित्र ते उच्चारावे गे देव गोकुळी, गे देव गोकुळी, गे देव गोकुळी. चरित्र बघायचे आहे. तुम्हालाही भूक लागली, मलाही भूक लागली, पण आपण पटकन घेऊ, भगवान परमात्म्याचं चरित्र बघू आणि शेवट घेऊ. बघा, माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म झाला, कडकड 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 अशी वीज झाली आणि भगवान परमात्मा जन्माला आले. भगवंताने सांगितलं, आई देवकीला सांगितलं की आई मला नंदबाबांच्या वाड्याला नेऊन सोड, मला नंदबाबाच्या वाड्याला जायचं आहे, तू त्या ठिकाणी नेऊन सोड, कारण की मी इथं राहणार नाही. कारण बघा, ह्या ठिकाणी त्या कंसाचं पाप वाढलं पाहिजे असतं, म्हणून ते म्हणले, कृष्ण भगवान म्हणले की मला याच्यामध्ये गोकुळामध्ये नेऊन सोड. घराला
बघा, वसुदेव महाराजांनी भगवान परमात्म्याला गोकुळात नेलं. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले. वेळ कमी असल्यामुळे आपण थोडं लवकर आवरू. बघा, भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी भगवंत आले. पण कोणालाच काही वाटलं नाही. भगवान म्हटले, अरे मी ह्या ठिकाणी गोकुळामध्ये आलेलो आहे तरी कोणाला काही वाटत नाही. भगवंत रडायला लागले. एवढे रडते फार रडायला लागले. रडे माया करे अगांता, रडे माया करे बघा, भगवंत रडायला लागले. फार रडता भगवंत. पण त्या ठिकाणी सगळ्याला आनंद झालाय. अरे नंदलाला लालो भयो सगळे तिकडे आनंदामध्ये झाले. खूप आनंद घ्यायला लागले. सगळे फार आनंद घेतात. किती आनंद! एकमेकींना गवळण म्हणायला लागले. काय कृष्ण भगवान झालेले आहे. त्यासाठी सगळे गवळणी किती सुंदर शृंगार करून येतात. फार सुंदर. रोज त्या नंदलालाला भेटण्यासाठी शृंगार करून येतात. पुतळ्या डोरला साकळ्या पैंजण कमरेला कमरपट्टा. पुतळ्या डोरला साकळ्या पैंजण कमरेला कमरपट्टा. नागातला
आहे बघा. पाहता पाहता माझे भगवान श्री कृष्ण रांगायला लागले. संत त्या ठिकाणी आले आणि कौतुक करतात माझ्या भगवंताचं. तळे भगवंत डाव्या गुडघ्याने रांगायला लागले. बघता बघता माझे भगवंत भिंतीला हात लावत चालायला लागले. चालायला लागले. भगवंत चालायला लागले. नंतर अख्खं गोकुळ फिरतायत. भगवंत गोकुळ काय उगाच फिरत नव्हते. त्यांच्या मित्रांचा संकट केला आणि माझे भगवान परमात्मा त्या संकटाला घेऊन म्हणाले, तरी गोपालांनो मला सांगा, तुम्हाला काही खायला प्यायला आहे की नाही? तुमचं नाक दाबलं की खाली पडतात, नाक दाबलं तर खाली पडतात. भगवान म्हणायला लागले. भगवान म्हणाले, बघा मी तुम्हाला आज काय करतो, दही तूप लोणी सगळं खाऊ घालतो. गोपाल म्हणाले, मला सांगा भगवंता, खरं तुमच्या घरी खाऊ घालणार आहे तुम्ही? भगवान म्हणाले, नाही, मी फुकटचं कोणाला खाऊ घालत नाही. भगवान म्हणाले, मग कसं करायचं? चला आपण चोरी करू. चोरी करायला निघतात, पण कशी चोरी करायची? भगवान म्हणाले, बघा एकाने दगड आणा, एकाने सराटीची काटे आणा, एकाने विठाला विठ्ठल माती आणा. मग मित्र गोपाल म्हणायला लागले, देवा अशी चोरी तर आम्ही पहिल्यांदाच बघितली. देव म्हणाले, बघा खडा आपण काय करायचं, चोरी करायला गेल्याच्या नंतर तो खडा त्या हंडाला मारायचा. डन आवाज आला की समजत त्याच्यात काहीच नाही, आणि ठपकन आवाज आला की समजत त्याच्यात काहीच तरी आहे. चोरी करायला लागले. पण एक त्याच्यातला बोबडा गळून म्हणलं, देवा चप्पल कशाला? ते म्हणाले, देवा सराटीची काटे कशाला? तर देव म्हणाले, बघा ती जर आपल्याला पकडायला आली की तिच्या पायात ते काटे लागतील आणि ती तिथंच पडेल. देव गोपाल म्हणाल, तो बोबडा म्हणाल, देवा पण ती चप्पल घालून आली तर मग काय करायचं? ती चप्पल घालून आली तर आपण काय करायचं? देव म्हणाल, ती चप्पल घालून आली पण तिच्या डोळ्यात माती टाकायची आणि पडून जायचं. झालं. भगवान परमात्मा अशा खोड्या करू लागले. जिथं तिथं जाईल तिथं माठ फोडण्याचं हे करण त्याचं ते करण. काही गोपिकांचे त्यांचं हे विठाल विठाल काही गोपिकांच्या घरी जायचं, त्यांच्या घरी जाऊन चोरी करते, हे करते. अख्खं गोकुळ परेशान झालं. आणि माझ्या भगवान परमात्म्याला यशोदा माता म्हणाली, बाबा तू इथे काही थांबू नको, तू काय कर, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राया.
अनेक खेळ भगवंताने खेळले. भगवंत आता म्हणाले आम्हाला भूक लागलेली आहे. सगळे गोपाल म्हणायला लागले तुम्हालाही लागली मलाही लागली. सगळे त्या ठिकाणी खूप भूक लागली सगळ्यांना. सगळ्यांची शिदोरी एकत्र केली आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने प्रेमाचा मनाचा भक्तीचा प्रेमाचा मनात असं कालच तिथं तयार झाला आणि भगवंत सगळेजण गोपालकाला खायला लागले. आपण या ठिकाणी खायचं आहे. ज्ञानेश्वर रमाली,